कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यात घरफोडीसह वाहनांची चोरी करणाऱ्या तिघा अट्टल घरफोड्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली। संशयित सज्जाक असलम मुजावर नांद्रे राहणार मिरज जिल्हा सांगली, तेजस तानाजी पाटील राहणार कोरिवडे तालुका आजरा आणि विनायक सीताराम हरेर राहणार हत्तिवडे तालुका आजरा अशी त्यांची नावे आहेत। त्यांच्या ताब्यातून 4 चाकी, दुचाकी आणि सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे 21 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना दिली। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी दिले आहेत। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार समीर कांबळे, राजू कोरे यांना माहिती मिळाली की उजळाईवाडी परिसरात चोरीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी रज्जाक नांद्रे हा चोरीचे दागिने विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं असता त्याचा साथीदार तेजस पाटील आणि विनायक हरेर यांना अटक केली। या तिघांचे चौकशीमध्ये एकूण 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी तुषार पाटीलसह रवींद्र बागल।